हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हा सगळ्यांना समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला HSC बोर्ड एक्झामची तयारी करत असताना ऑप्शनल सब्जेक्ट्स जसे की CS आणि IT याची तयारी कशी करायची हे सांगणार आहे. तसंच बऱ्याच जणांनी मला कमेंट्समध्ये सांगितलं की मराठीतून व्हिडिओ बनव, त्यामुळे आजचा व्हिडिओ हा मराठीतून असणार आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या मेन टॉपिककडे वळण्याआधी मी इंग्लिशच्या सब्जेक्टविषयी बोलू इच्छिते. इंग्लिश हा असा एक सब्जेक्ट आहे जो काही मुलांना खूप सोपा जातो आणि काही मुलांना थोडंसं अवघड जातो. तर असे काही आपले फ्रेंड्स असतात ज्यांचं इंग्लिश ऑलरेडी खूप छान असतं, जसं की जी मुलं इंग्लिश मीडियममधून किंवा कॉन्व्हेंट स्कूल्समधून आलेली असतात त्यांचा बेस हा पक्का असतो, त्यामुळे त्यांना बोलण्यात किंवा लिहिण्यात काही प्रॉब्लेम येत नाही. पण आपल्यामधलेच काही आपले मित्रमैत्रिणी असतात जे सेमी इंग्लिश किंवा मराठी मीडियम या शाळेतून आलेले असतात. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांच्यासाठी मी थोडेसे टिप्स देऊ इच्छिते. तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला बेसपासून सुरुवात करायची. तर ह्यासाठी मी एक तुम्हाला टिप देऊ इच्छिते. त्या टिपचं नाव आहे रीड, थिंक अँड स्पीक. तर काय आहे ही रीड, थिंक अँड स्पीक टेक्निक? तर ह्या टेक्निकचा असा अर्थ असतो की तुम्ही आधी एखादी गोष्ट वाचा, त्यानंतर त्यावरती विचार करा आणि मग ती दुसऱ्यासोबत कम्युनिकेट करायचा प्रयत्न करा. तर जर तुम्हाला रीडिंगपासून स्टार्ट करायचं आहे तर मी तुम्हाला एक सजेस्ट करू इच्छिते की आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आता खूप काही फ्रीमध्ये अवेलेबल असतं. तर ऑनलाईन गुगलवरती जाऊन तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया किंवा हिंदुस्तान टाइम्सचे न्यूजपेपर रीड करू शकता. त्यानंतरचा आपला पॉईंट आहे थिंक. थिंक म्हणजेच विचार करा. तुम्ही जे वाचलंय त्यावरती तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे. तर आपल्यामधलेच खूप जण असे असतात की जे विचार मराठी किंवा हिंदीमधून करतात आणि बोलताना इंग्लिशमधून बोलण्याचा प्रयत्न करतात. तर ही सगळी प्रोसेस करताना थोडंसं अवघड पडतं. And today America fans are berserk. They got berserk about it. Just waiting for Marvel to sell car. Yeah. No. I agree with you and simple that then again. And you very told much how are you man there. No. तर मी तुम्हाला सांगेन की जेव्हा तुम्ही विचार करता तेच तुम्ही इनिशियली इंग्लिशमधून विचार करायला सुरुवात करा. हां, स्टार्टिंगला थोडं तुम्हाला अवघड जाईल, पण नंतर तुम्ही त्यामध्ये खूप छान प्रोग्रेस करू शकता. आणि लास्ट जो पार्ट आहे तो म्हणजे स्पीक. जेव्हा तुम्ही रीड करता, थिंक करता, त्या एका पर्टिक्युलर कन्सेप्टवरती विचार करता, त्यामुळे तुम्हाला त्या टॉपिकवरती बोलायला त्यानंतर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याचसोबत तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी जेव्हा बोलत असता तेव्हा जास्तीत जास्त इंग्लिशचा वापर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये लिहिताना जास्त काही अडचण येणार नाही. तर चला आता आपण वळूया आपल्या मेन कंटेंटकडे, म्हणजेच की HSC बोर्ड एक्झाम्समध्ये CS आणि IT या विषयांचं महत्त्व काय आहे. तर आपल्यापैकी बरेच जण हे PCM या मेन कोर सब्जेक्ट्सवरतीच फोकस करतात, म्हणजे जसं की फक्त ग्रुप क्लिअर झाला पाहिजे एवढंच. पण जर तुम्हाला तुमचा ओव्हरऑल HSCचा स्कोर म्हणजे जे तुमचं पर्सेंटेज असतं त्याचं चांगलं हवं असेल तर हे जे ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत ना ह्याचा स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की आपल्यामधील काही जण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असतात, त्यामुळे आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट्सला जास्त वेळ देता येत नाही. पण जेव्हा बोर्ड्स जवळ येते तेव्हा मग आपल्याला रिअलाईज होतं की अरे आपल्याला ह्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. मग त्यामुळे 2 महिने आधी किंवा 10 दिवसही आधी मुलं अभ्यासाला स्टार्ट करतात. तर त्याच्याऐवजी मी तुम्हाला एक चांगलं सजेस्ट करू इच्छिते की तुम्ही आत्तापासूनच स्टार्ट करा. थोडं का होईना पण तुम्ही ते करायला स्टार्ट करा की जेणेकरून तुम्हाला नंतर एक्झाम जवळ आल्यावरती खूप सारा लोड येणार नाही. आपण माझ्या जर्नीकडे वळूयात. तर माझं होतं कॉम्प्युटर सायन्स, जे की 200 मार्क्स होतं आणि मला बोर्ड्समध्ये त्याच्यात 177 आउट ऑफ 200 एवढे मार्क्स आहेत. मी तयारी केली होती ती म्हणजे मी RD सुपेकर यांचं बुक रेफर केलं होतं, ज्यामध्ये CS1 आणि CS2 दोन्ही कंबाईन आहे. आता स्पेसिफिकली स्पीकिंग ऑफ CS1 त्याच्यामध्ये चॅप्टर्स आहेत जसं की HTML आलं, डेटा स्ट्रक्चर आलं. तर मला असं वाटतं HTML हा सगळ्यात सोपा चॅप्टर आहे CS1मध्ये. आणि HTMLमधलं जे मेन कन्सेप्ट्स आहेत ते म्हणजे टॅग झाले, त्यातले तुमचे टॅग सगळे पाठ पाहिजेत. आणि जो प्रोग्राम लिहिता येतो तुम्हाला जर ते टॅग समजले, तुम्हाला जर कोर कन्सेप्ट समजली तर ऑब्व्हियसली तुम्ही तो प्रोग्राम खूप सोप्या पद्धतीने लिहू शकता. मूव्हिंग टुवर्ड्स CS2,
CS2मध्ये बहुतांश भाग हा मायक्रो कंट्रोलरवरती बेस्ड आहे. तर फर्स्ट लेसन मला वाटतं खूप महत्त्वाचं ठरेल, कारण की फर्स्ट लेसनमध्ये इंट्रोडक्शन होतं तुमचं. सो त्याच्यामध्ये तुम्हाला जे सगळे जनरेशन्स आहेत त्या मायक्रो कंट्रोलरचे ते सगळे लर्न करायला लागतात. त्यानंतर त्याचं आर्किटेक्चर आलं, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे, कारण जनरेशन किंवा आर्किटेक्चर ह्यामधलं कुठला ना कुठला क्वेश्चन HSC बोर्ड एक्झाममध्ये हमखास पडतो आणि तो खूप जास्त मार्क्सला असतो, त्यामुळे तुमचा स्कोअरसुद्धा बूस्ट होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जर आपण मेन पार्टकडे गेलो ना, तर येतं की प्रोग्राम्स. सो प्रोग्राम्स मी तुम्हाला सांगेन, जो कोड असतो ना तो आपण आधीपासून जर स्टार्ट केलं ना लर्न करायला, की मी जसं तुम्हाला बोललो की तुम्ही आत्तापासूनच स्टार्ट करा. एका आठवड्यातनं 2 दिवस का होईना तुम्ही त्याला वेळ द्या, सो दॅट तुम्हाला नंतर रात्रंदिवस जागून अभ्यास करायचं गरज पडणार नाही. सो जे प्रोग्राम्स आहेत ना ते तुम्हाला शक्यच नाही की तुम्ही 10 दिवस आधी एक्झामच्या ते तयार कराल, ते होणारच नाहीत. जरी तुम्ही लर्न केलं ना तरी ते होणार नाहीत, कारण की तुम्ही भलेही लर्न करून जाल, पण तिथे तुम्हाला जो क्वेश्चन एक्झाममध्ये असेल तो तुम्हाला त्यानुसार तिथे आन्सर लिहिता आलं पाहिजे. सो बेस्ट आहे की तुम्ही आत्तापासूनच त्याचे कोर कन्सेप्ट शिका, त्या तुम्ही समजून घ्या, सो दॅट की तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही प्रकारचा जरी प्रोग्राम असेल ना, सो तुम्ही त्याचा कोड लिहू शकता, तेही तुमच्या ओन वर्ड्समध्ये. तर 11th आणि 12thमध्ये कॉम्प्युटर सायन्स किंवा IT चा अभ्यास करताना कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप गरजेचा आहे का? तर अजिबात नाही. उगाचच तुम्ही पॅरेंट्सकडे मला कॉम्प्युटर घेऊन द्या किंवा 70-80 हजाराचा लॅपटॉप घेऊन द्या असा हट्ट करायचा नाही, कारण की 11-12thमध्ये तुम्हाला मोस्टली बेसिक कन्सेप्ट्स असतात आणि त्या थेअरी बेस्ड असतात, त्यामुळे तुम्हाला जास्त करून ते लर्न करायचे असतात. आणि जर का तुम्हाला ते प्रोग्राम्स रन करायचे असतील तर त्यासाठी काही ॲप्लिकेशन्स आहेत अँड्रॉइड युजर्ससाठी, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जो तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे HTML किंवा C++चे प्रोग्राम्सचे प्रॅक्टिस करायचं आहे तर तुम्ही त्या ॲप्सवरती जाऊन करू शकता. पण हां, जर तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप ऑलरेडी असतील ना तर त्यावरती तुम्ही तुमच्या स्किल्स नक्कीच डेव्हलप करू शकता. त्याच्यावरती तुम्ही HTML C++ जे तुमच्या आत्ता सिलेबसमध्ये आहे त्याचे तुम्ही प्रोग्रामची प्रॅक्टिस करा. ह्याने काय होईल की तुमचे स्किल्स डेव्हलप होतील. हां, भलेही तुम्हाला आत्ता त्याचा नाही उपयोग होणार, पण जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जाल ना तेव्हा तुम्हाला तुमच्या त्या स्किल्सचा खूप छान उपयोग होईल आणि तुमचे जे बाकीचे क्लासमेट्स असतील त्यांच्यापेक्षा तुम्ही थोडेसे पुढे असाल, कारण की तुमच्या ह्या स्किल्स डेव्हलप्ड असतील. ओके, तर आपण आता आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे येऊया. तर आपला नेक्स्ट पॉईंट काय आहे, तर इम्पॉर्टन्स ऑफ PYQs. तर माझ्या मते PYQs प्ले द मोस्ट इम्पॉर्टंट रोल इन युअर प्रिपरेशन, कारण की PYQs जितकी मदत करते ना तेवढी मदत तुम्हाला कोणतीही बुक करत नाही. कारण की मी स्वतः PYQs सॉल्व्ह केले होते 2005 किंवा त्याच्याही आधीचे केले असतील मी. सो ते मला खूप हेल्पफुल ठरले, कारण की ते जे क्वेश्चन्स होते त्याच्या कन्सेप्ट्स होत्या आहेत तशा बोर्डमध्ये येतात, काही जास्त फरक नसतो त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला PYQs पाहिजे असतील तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता की HSC बोर्ड एक्झामसाठी कॉम्प्युटर सायन्सचे PYQs, नाहीतर मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे, ती तुम्ही चेकआउट करा. कारण की PYQs सोडवणं हे खूप महत्त्वाचं आहे. जरी तुम्हाला एखादी कन्सेप्ट क्लिअर नसेल, पण जरी तुम्ही नुसतं लर्न केलं ना तरीही तुमचं पूर्ण पेपर कवर होऊ शकतो. हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते. मी PYQsवरती फोकस केला. जे PYQचे थेअरी क्वेश्चन्स होते, ब्रीफ आन्सर्स होते, त्या क्वेश्चन्सचे मी स्वतःहून आन्सर्स शोधले, मी ते सगळे लर्न केलं. बाय हार्ट लर्न करायचं, की तुम्हाला एकदा कन्सेप्ट समजली ना की ऑब्व्हियसली ते लर्न होतं. पण हां, प्रोग्राम्स आणि कोड कधीही लर्न करू नका. तुम्ही आता भले कितीही लर्न करून जाल, पण नंतर त्या पेपरमध्ये जो क्वेश्चन असेल तो क्वेश्चन आणि तुमचा आन्सर पण मॅच झालं पाहिजे, ठीक आहे. सो मी जसं तुम्हाला सांगितलं तसं स्टार्टिंगपासून सुरुवात करा कोड आणि प्रोग्राम्स करायला, जेणेकरून तुम्हाला लास्टला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्याच्यापेक्षाही मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की तुम्ही जी कोणती CS किंवा IT साठी बुक रेफर करत असाल, जी पण तुमच्या कॉलेजने सांगितली असेल ती तुम्ही खूप छान प्रकारे सॉल्व्ह करा. म्हणजे की त्याच्या मागे जी एक्सरसाइज असते, जे काही MCQs दिलेले असतात, जे ब्रीफ क्वेश्चन्स असतात किंवा इवन त्यामध्ये काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स असतात फॉर कोड अँड प्रोग्राम्स, किंवा जे पाठीमागे सुद्धा एक्सरसाइजमध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले असतात, तर तुम्ही सगळे थरली केलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमचा बोर्डचा पेपर खूप छान प्रकारे कव्हर करू शकाल. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज की यूट्यूब चॅनल्स कोणकोणते रेफर करायचे. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऑफलाईन क्लासेस सुद्धा जॉईन केले असतील CS साठी किंवा ऑनलाईनही असतील.
पण जर आपल्यापैकी काही मित्रमैत्रिणी असतात जे नाही अफोर्ड करू शकत ऑफलाईन क्लासेस किंवा ऑनलाईन क्लासेस, त्यांच्यासाठी खूप सारा फ्री कंटेंट यूट्यूबवरती अवेलेबल आहे. मी स्वतः जे रेफर केलं त्याचं नाव मी सांगते. एक आहे म्हणजे कॉम्प्युटर सायन्स अकॅडमी आणि दुसरं आहे कोडका डोस. हे 2 चॅनल्स मी रेफर केले होते आणि त्यामुळे मला खूप मदत झाली माझ्या बोर्ड एक्झाममध्ये. सो त्याशिवाय त्यांचे काही टेलिग्राम चॅनल्स आहेत, त्यावरती जाऊन तुम्ही नोट्स घेऊ शकतात. सो आपल्याकडे एवढे सगळे ऑप्शन्स आहेत, तर आपण का नाही करणार? आपण ऑब्व्हियसली ते करणार. आपण स्टार्टिंगपासून करणार आणि येस, ऑब्व्हियसली आपण ह्या कम्प्युटर सायन्स आणि IT मध्ये खूप चांगले मार्क्स अचीव करणार आहोत. लास्टली IT या सब्जेक्टबद्दल बोलायला गेलं तर माझं पर्सनल असं मत आहे की माझा तर CS सब्जेक्ट होता, त्यामुळे मला ITची एवढी काही आयडिया नाही आहे. पण जर तुम्हाला ITचे मटेरियल पाहिजे असतील तर ते सुद्धा कोडका डोस या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटतील आणि तिथून तुम्ही रेफर करू शकता. तर असा आजचा आपला व्हिडिओ होता. होप सो तुम्हाला याची खूप मदत झाली असेल. आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या क्लासमेट्सला सगळ्यांना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा.